अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे न कळे कानो बाचे कोडे पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडी घेती तुका म्हणे नटधारी तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे न कळे कानो बाचे कोडे पांडुरंगा करू प्रथमा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेली गवळण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्वंदनीय जगद्मान्य विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे जगद्गुरु तुकोबाराय यांची ही गवळण आहे. विठ्ठल विठ्ठल अल्पसा परिहार द्यायचा पवित्र पावन अशा मनसापुरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेलं नांदूर शिंगोटे गाव तसेच महान भगवत भक्ती आपण जिची करत आहात अशी माता भगवती आदिमाया आदिशक्ती रेणुका माता यांच्या कृपा आशीर्वादाने आणि या देशाचे लोकनेते माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पुतळा परळीला एक गोपीनाथ गडावर गोपीनाथ गड आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातला दुसरा गोपीनाथ गड म्हणजे नांदूर शिंगोटे. असं हे नांदूर शिंगोटे नाशिक जिल्ह्याचं नाक आहे असं हे गाव आहे नांदूर शिंगोटे. आम्हाला नांदूर शिंगोट्याबद्दल सार्थ अभिमान आणि स्वाभिमान आहे. नांदूर शिंगोटे हे गाव तालुका नसलं तरी तालुक्या एवढंच नांदूर शिंगोटे आहे. पूर्ण परिसर नांदूर शिंगोट्यामध्ये येतो आणि नांदूर शिंगोटे हे पारमार्थिक धार्मिक क्रांतिकारी गाव आहे, ऐतिहासिक गाव आहे. आणि आजचा या वर्षीचा सप्ताह म्हणजे सुवर्ण महोत्सव आहे. 50वा सप्ताह आहे. 12 वर्षाचा सप्ताह झाला की एक तप होतं, तपोपूर्ती सोहळा. 25 वर्ष म्हटलं की रौप्य महोत्सव, 50 वर्ष म्हटलं की सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष म्हटलं की अमृत महोत्सव आणि 100 वर्ष म्हटलं की शताब्दी. आजचा आपला सुवर्ण महोत्सव सुवर्ण अक्षराने लिहावा असा सुवर्ण महोत्सव आपण नांदूर शिंगोटेकरांनी तयार केला. खूप छान कार्यक्रम केला, एक नंबर. गेली 7 दिवस आपण ज्ञान ऐकलं आणि आजचा काल्याचा दिवस आहे. आज खऱ्या अर्थाने भक्ती ऐकायची. भिकाजी भाऊ यांनी सुरू केलेला हा सप्ताह आणि त्यानंतर गावकऱ्यांनी या रोपट्याला पाणी घातलं. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. वारकरी संप्रदायाची मुहूर्त मेढ आणि एक छोटस रोपट 50 वर्षापूर्वी लावलं, पण आज या सप्ताहाला वटवृक्ष तयार झाला. या झाडाला फळ फुलं पानं यांनी बहरून आलं म्हणजे हा अखंड हरिनाम सप्ताह. या धर्म मंडपामध्ये आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहोत. 7 दिवस वेगवेगळे महाराज वेगवेगळ्या पंक्ती यजमानाने घेतल्या. आजच्या आमच्या कार्यक्रमाचे
आणि आजच्या महाप्रसादाचे यजमान श्री सूर्यभान कारभारी बरके, कांदा व्यापारी नांदूर शिंगोटे, म्हणजे बरके दादा कांदा व्यापारी आहेत. कधी कधी कांदा डोळ्यातून पाणी काढतो, कधी कधी कांदा खुशही करतो. असे कांदा व्यापारी बरके दादा. त्यांचं इथं पंगतही आहे. महाप्रसाद 3 जण आहेत. त्यांनी आमच्या आईसाहेब संस्थानला सुद्धा महादेव मंदिरासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. असे बरके दादा. तसेच या ठिकाणी श्री उत्तम कारभारी बरके, माजी उपसरपंच नांदूर शिंगोटे, उत्तम कारभारी बरके हे सुद्धा, यांचं सुद्धा कार्य उत्तमच आहे नावाप्रमाणे. ते सुद्धा याच्यात आहे. श्री सोमनाथ गंगाधर सांगळे, भाजीपाला व्यापारी, सहसचिव लोक शिक्षण मंडळ नांदूर शिंगोटे. आमचे सोमनाथ सेठ भाजीपाला व्यापारी, म्हणायला भाजीपाल्याचा व्यापार आहे पण चांगला व्यापारी त्यांचा. भाजीपाल्याचाच व्यापार करत नाही तर त्याच्याबरोबर गुत्तेदारी बी चांगली चालू आहे. तेव्हा ते पण आहेत. म्हणजे 3 जण याच्यामध्ये आहेत. बरोबर आहे. मला वाटलं एकटेच आहेत का काय दादा. 3 जण असल्यामुळे अडचणच नाही आम्हाला आता काही नाही. एवढी माणसं याच्यामध्ये आहेत. याच्यानंतर आपल्याला महाप्रसाद, या 3 मार्फतच महाप्रसाद पण आहे. महाप्रसादही खायचा आहे आणि महाराजाचं पण आहे. एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि मी ही 3ही यजमानाला, संत भगवान बाबाला आणि रेणुका मातेच्या चरणी प्रार्थना करेल की तुम्ही 3घांनी आज महाप्रसाद घेतला आणि महाराजांचं संत पूजन घेतलं. आपल्या आयुष्यामध्ये असेच भरभराटी हो आणि परमेश्वर 2 हाताने तुम्हाला भरभरून देत राहो आणि तुम्ही दरवर्षी सप्ताहामध्ये योगदान देत राहा. मग 3घाचंच कौतुक करणं बरोबर नाही. आपण सप्त्यामध्ये जेवढ्या सगळ्या नांदूर शिंगोट्याच्या लोकांनी सहकार्य केलंय, यजमान पद घेतलंय, फुल नाही फुलाची पाकळी सहकार्य केलंय, सगळ्याच कल्याण होवो. जोरात टाळ्या वाजवा एकदा. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती, आमचे विनायक दादा शेळके आहेत, तिकडं मास्तर बसलेले आहेत. सर बघितले मी मगाशी तुम्हाला. इकडे आमचे शेळके दादा आहेत, आमचे शेळके बाबा आहेत उपस्थित, शेळके सर आहेत योगा टीचर. तसेच आमचे शेळके दादा. इथं काय सगळे शेळकेच आहेत होय. तुम्ही सगळे शेळके मंडळी आणि तुम्ही सगळे शेलके माणसं आहेत. बरोबर आहे का. शेळके म्हणजे शेलके माणसं. कुणाचं नाव घेतलं नाही घेतलं पण सगळ्याच घेतलं असं मी जाहीर करते. तुम्ही सगळे माझेच आहात हे मी सांगते. तसेच श्रीमती आमच्या भगिनी हरिभक्त पारायण आंधळे ताई, त्या सुद्धा उत्कृष्ट अशा कीर्तनकार आहेत. आंधळे ताईची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी लाभली. पाठीमागं शिन्नरला सुद्धा मोठा अखंड हरिनाम सप्ताह झाला. तिथं सुद्धा ताईचं मोलाचं त्या कार्यक्रमांमध्ये योगदान होतं. मलाही त्यांनी निमंत्रित केलं आणि सर्वांनी मिळून काल्याचं कीर्तनाचं निमंत्रण सिन्नरला पण करण्याचा योग आला होता. तोही कार्यक्रम मोठा झाला. ताईचंही चांगलं कीर्तन आहे. तसेच आमचे श्री माननीय आव्हाड बाबा बसले. आव्हाड बाबा थोडे मागे गेले, माझ्यावर नाराज आहेत. त्यांच्या नातीच्या लग्नाला मला येता आलं नाही. पण बाबा म्हणले, मी आपलं नागरे बाबा म्हणले, मी आई साहेब तुमच्यावर नाराज होणार नाही. नागरे बाबा माझी यायची इच्छा होती पण आमच्या का आजीला त्या दिवशीच नेमका अटॅक आला, आळंदीला जावं लागलं. काय करावं, इच्छा भरपूर असती पण जाणार कुठं. माणूस एक संपर्क महाराष्ट्रभर, इच्छा असूनही जाता येत नाही. पण नागरे बाबा मागं पुढं कुठल्याही कार्याला येऊ, नागरे बाबाचा पूर्ण परिवार जे आम्ही राम मंदिरामध्ये सप्ताह करतो त्याच्यासाठी सगळेजण सेवेला हजर असतात. विठ्ठल तसेच आपले हरिभक्त परायण आंधळे महाराज, त्यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांना सुद्धा आंधळे बाबाला धन्यवाद. उत्कृष्ट असे मृदंग वादक श्री हरिभक्त परायण मुकुंद महाराज लाड यांचं उत्कृष्ट वाजवणं असतं. बऱ्याच कीर्तनामध्ये त्यांची आमची भेट असते.
मृदंगामधले ते वस्ताद आहेत, वाजवणं सुद्धा त्यांचं जबरदस्त असतं मुकुंद महाराजांचं. तसेच हरिभक्त परायण गिरीश महाराज, त्यांचं सुद्धा वाजवणं छान आहे. तुम्ही तर वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर काय अंगातच घालून बसलेला आहात. तुम्हालाही धन्यवाद बरं का सर. तसेच हरिभक्त परायण माझ्यासोबत आले उत्कृष्ट गायक विठ्ठल महाराज सांगळे, ते सुद्धा फार उत्कृष्ट गायक आहेत. तसेच हरिभक्त परायण आमचे बैरागी महाराज, बैरागी महाराजांचा आवाज सुद्धा एक नंबर आहे, छान आहे, त्यांचं सुद्धा गाणं फार छान आहे. तसेच हरिभक्त परायण केदार महाराज, हरिभक्त परायण जाधव महाराज, उत्कृष्ट जोडी आहे दोन्हीची पण. आणि आमच्या 2 झाशीच्या राण्या आबदागिरी घेऊन उभे आहेत, कारण झेंडे पताका आबदागिरी हे भगवानगडाच्या दिंडीमध्ये असतं, त्याच्यामुळे आम्हाला चांगलं माहिती आहे. दोघी उभे आहेत. आणि आमचे 2 चोपदार, आमचे दोघही चोपदार या वयामध्ये सुद्धा छान चोपदारकी करतात. विनेकरी बाबा आहेतच, आमचे टाळकरी बाबण महाराज, ही सगळी गावातली बाहेरची टाळकरी मंडळी. हा वा वा बाबा, खरंच तुम्ही गुणवान आहेत, धन्यवाद. या ठिकाणी आमचे माईक सिस्टीम वाले दादा, काय सिस्टीम आहे, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. काय नाव? हा सुनील भाऊ बडगे. हा सुनील भाऊ बडगे, डोक्याला रुमाल बांधल्यामुळे तर त्यांची आमची 10-20 वर्षापासून बऱ्याच ठिकाणी भेट होती. त्यांची सुद्धा सिस्टीम चांगली आहे. जरी ऍक्सिडेंट झाला तरी सप्ते आणि कार्यक्रम तुम्ही करतच राहणार. पांडुरंग काही होऊ देणार नाही तुम्हाला. दीपक भाऊ आणि त्यांची चांगली जोडीच असते या मंडळीची. तसेच आमचे सोशल मीडिया बाबा, काय नाव? भालेराव महाराज, प्रकाश महाराज शेळके. आता हे दोघंही सोशल मीडिया घेऊन बसलेले आहेत. हे सगळं तुमचं कीर्तन जगात जाणार आहे बरं का. माता माऊल्यांनो, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. सगळ्या महिला येऊन बसल्यात. आज बाजारचा दिवस आहे, बाप्या माणसं बसले इकडे तिकडे पारावर. असो, सगळ्यांना मनापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल विडाला 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 विडाला. सोशल मीडियामुळे सगळीकडे हे दिसतं. आता आमचे सुद्धा सारथी गोपाळ महाराज, आज कुठं कीर्तन आहे, काल कुठं कीर्तन आहे, लगेच सोशल मीडियावर आम्ही समृद्धी महामार्गालाच क्लिप बनवली आणि टाकली. बरेच लोक क्लिप ऐकून आले, म्हणले कीर्तन आहे बरं का. कारण आता माध्यम आहे सोशल मीडिया, त्याच्याशिवाय लोक गोळा होत नाहीत. आणि माहिती होतं लोकांना घर बसल्या. गल्लीत बसून दिल्लीत काय चाललंय हे आपल्याला मोबाईल मुळे कळतं. विठ्ठल विडाला 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 विठ्ठला विडाला 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 विडाला. आज काल्याचा प्रसंग आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे नेमकं कोणतं कीर्तन? काल्याचं कीर्तन म्हणजे हे प्रसादाचं कीर्तन. जसं 7 दिवस आपण ज्ञान ऐकतो आणि 8व्या दिवशी ऐकायची आपल्याला भक्ती. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नाथ महाराज, निळोबाराय, नामदेवराय, सर्व साधू संतांनी गाथा लिहिला, पण पूर्ण गाथेची समाप्ती ही गवळणीनेच करावी लागली बरं का. एकाही गाथ्याचा शेवट गवळणीशिवाय झाला नाही, गवळणच. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 7 दिवस कीर्तनाला अभंग उभे राहिले तरी चालतात, पण 8व्या दिवशी गवळणच पाहिजे, हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आलं का लक्षात? होय. बऱ्याच जणाला वाटेल महिलाचा काला, आलं का नाही डोक्यात? पण गवळणीशिवाय कालाच होत नाही. मग तिथं अभंग कशाला, गवळणच उभी पाहिजे हे डोक्यात घ्या ना. आज खरा काला सार्थक झालाय तुमचा. काला जर गवळणीने होतो तर काल्याच्या कीर्तनालाही गवळणच उभी पाहिजे ना. म्हणूनच आम्हाला काला दिलाय असं मला वाटतं. आणि सुवर्ण महोत्सवी वर्ष नांदूर शिंगोटेकरांनी सोन्यासारखं केलं असं मला वाटतं.
होय दादा, या तिघाला सांगितलं तुमचे महाराज आणा, प्रत्येकाने महाराज ठेवले. ते म्हणले आम्हाला मग बोलवा ताईला. बोलवण्यात आलं. बरं झालं, योग आला इथं. आपल्या देशाच्या राष्ट्रपती बर का मास्तर, अनेक पुरुष माणसं राष्ट्रपती पंतप्रधान आहेत, पण या वर्षी कोणाला सन्मान दिलाय? एका आदिवासी समाजामधल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महामहिम श्रीमती द्रौपदीताई मुर्मू या आपल्या देशाच्या राष्ट्रपती आहेत. या अगोदर सुद्धा प्रतिभाताई पाटील होत्या, पंतप्रधान इंदिरा गांधीजी होत्या. स्त्रिया सगळीकडेच आहेत, त्याच्याशिवाय कुठं. आणि एक आहे, अभंग सुद्धा गवळणी शिवाय गाथा पूर्ण होत नाही. पुरुषाच्या जीवनामध्ये स्त्री शिवाय पुरुष सुद्धा अपूर्णच आहे. हे बघा, आता बघा, पुरुषापेक्षा महिलाची संख्या जास्त आहे. कधीही बघा तुम्ही. म्हणून आमची पार्टी मोठीच आहे. महिला मंडळ जोरात टाळ्या वाजवा जरा. आणि एक आहे, 2 मुलं असू द्या प्रत्येक माणसाला, वडिलाला, पण घरामध्ये एखादी सुद्धा दारात बागडणारी चिमणी सारखी मुलगी असल्याशिवाय त्या घराला शोभा नाही आहे. तेव्हा जीवन पूर्ण होतं. तसं काल्याचा प्रसंग आहे आज. गवळणीचं कृष्णाने काय लीला केल्या हे आपल्याला सांगायचंय. मंदिर पूर्ण झालं हे केव्हा ठरतं? जेव्हा मंदिरावर कळस बसवल्या जातो तेव्हा मंदिर पूर्ण केल्यासारखं वाटतं. तसं काल्याचं कीर्तन म्हणजे कळसाचं कीर्तन, प्रसादाचं कीर्तन. काला म्हणजे काय? का जन्माला आला. जर जन्माला आला तर काला खा. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. कशासाठी काला खायचा? का खायचा? काय काल्याचं महत्व आहे? नेमकं 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्णाने हाच काला वृंदावनात केला होता. आणि तोच काला 5000 वर्षापूर्वी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, नामदेव महाराज सर्व महाराजांना 700 वर्षापूर्वी एकत्रित केलं. आणि हाच काला चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येणं याचं नाव आहे काला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराम कोणाची लाया वाटे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. सांगळे महाराजांनी समर्पक प्रमाण दिले. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्या वाटी. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एकच टाळी झाली. नामदेवानं कीर्तन करावं, पांडुरंगाने थै थै नाचावं आणि जनाबाईंनी सांगावं ज्ञानदादा तुम्ही चाल म्हणा. तो दुसरा काला, हे का नाही? आणि त्याच्यानंतर सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या नांदूर शिंगोट्यात आलेला हा खरा काला. वारकरी संप्रदायाच्या भगव्या पताकाखाली 18 पगड जाती जमातीच्या लोकांनी एकत्रित येणं याचं नाव आहे काला. दही आणि लाही याचं एकत्रीकरण म्हणजे काला. जीव ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला. सर्व माणसांनी एकत्रित येणं, स्त्री पुरुष सर्वांनी, त्याचं सर्व जाती धर्माच्या लोकांनी, त्याचं नाव आहे काला. हा खरा काला आहे. कालवा कालव नका करू.
बरोबर आहे का? कालवा कालव केली की महाराष्ट्राला त्रास होतो, म्हणून काला. प्रत्येक आणीबाणीच्या काळामध्ये आमच्या साधू संतांनी हा धर्म टिकून ठेवला, माणुसकी टिकून ठेवली, माणसं टिकून ठेवली. म्हणून ही भागवत धर्माची पताका आज देशभर फडकत आहे. याचं नाव आहे काला. विठ्ठल विठ्ठल. झाला विडाला 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 विडाला. आजच्या दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये काय लीला केल्यात याचं वर्णन करायचं. भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचा अवतारच मुळात मथुरेमध्ये कारागृहामध्ये रात्रीच्या 12 वाजता झालाय. रामाचा अवतार दुपारी 12 वाजता राजवाड्यामध्ये झालाय. एक आहे मर्यादा पुरुषोत्तम परमात्मा आणि दुसरा आहे साम दाम दंड, त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. रामाच्या आणि कृष्णाच्या अवतारामध्ये भिन्नता आहे. रामाचं जीवन आचरण करायचंय आणि कृष्णाच्या जीवनाचा उच्चार करायचा आहे. कृष्णाच्या जीवनाचं आचरण नाही करायचं, त्याचा उच्चार आहे. कृष्णाच्या चरित्राची आपण बरोबरीच करू शकत नाही. रात्रीच्या 12 वाजता 8 वर्षाची मूर्ती वसुदेव आणि देवकीच्या समोर उभी राहिली आणि वसुदेवाला सांगितलं, बाबा मला टोपलीत घालायचं आणि गोकुळाला नेऊन पोहोच करायचं. तेव्हा देवकी आणि वसुदेव म्हटलेत, अरे बाबा तू डायरेक्ट 8 वर्षाचा, तुला न्यायचं कसं? कंस मामाचे एवढ्या हातकड्या घातलेल्या आहेत की तो मुंगी जायला जागा नाही, तुला न्यायचं कसं? कृष्ण म्हटला, मी पुढचा बंदोबस्त सर्व करतो, पण मी सांगतो तेवढंच ऐका. कुणाला म्हटलेत? बापाला. आता देवचा बाप होता सर्वाचा, ह्या बापाला सांगायची त्यांना काय गरज आहे? मी बरोबर करतो. भगवान श्रीकृष्ण परमात्मा लहान झाले, टोपलीमध्ये घातलं आणि निघाले वसुदेव बाबा. कुठे? गोकुळाला. मला नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. गोकुळाला मदने गोकुळाला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. मला काय करा तर नंदाच्या घराला घेऊन चला. टोपलीमध्ये घातलं आणि निघाले यमुनेच्या नदीतून. पण यमुनेला पूर आलेला होता. पूर आला ताटा त्याची लाविला त्याची लाविला त्याची लाविला कृष्ण. पूरा चढला त्याची लाविला त्याची लाविला या आमचे बंडू नाना भाबड यांची सुद्धा उपस्थिती लाभली. कायमच आम्ही चासला वर्षातून 2-2, 4-4 कीर्तन असतात. या आमचे श्री माननीय आमचे जगन्नाथ दादा इकडे या, त्यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. नवरात्रीमध्ये आमचे खैरनार दादा, त्यांचा सुद्धा नवरात्रीमध्ये मोठा सप्ताह असतो आणि ते मला न विसरता
पहिलं आम्हाला एक फोन त्यांचा असतोच, आईसाहेब एका कीर्तनाला या. आज त्यांची सुद्धा उपस्थिती लाभली, त्यांनाही धन्यवाद. आपला विषय चालला होता की पूर लागला आचाट, पूर चढला आचाट. पूर एवढा आला, वसुदेवानं कन्हैयाला टोपलीत टाकलेलं. आता यमुना मैयाला वाटलं भगवान परमात्मा आले, दर्शन घेऊया, म्हणून पूर यमुना मैयाचं पाणी पायापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहे. पण वसुदेवाला वाटलं नाका तोंडात पाणी जाईल म्हणून टोपलीवर घ्यायला लागले. देवाच्या लक्षात आलं की आता आपल्या बापाला काही कळत नाही. मग त्यांनी डाव्या पायाचा अंगठा बाहेर काढला आणि जेव्हा यमुना मैयाला पाण्याचा स्पर्श झाला, यमुना मैयाने दर्शन कन्हैयाचं घेतलं. मग पूर ओसरला आणि मग घेऊन गेले कुठे? गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये गेल्याबरोबर तिथे मायेचा जन्म झालेला होता. रात्रीच्याला तिथले सुद्धा कड्या कुल्फ सर्व उघडले. नंद बाबा यशोदा मैया जवळ कन्हैयाला टाकलं, तिथली माया उचलली आणि इकडं आले. सकाळी जेव्हा यशोदा मैया नंद बाबा उठलेत तेव्हा पाहिलं तर कन्हैया जन्माला आलेत. काय आनंद झाला त्यांना, काय सांगावं. आता प्रत्येक गवळणीला गवळण हे गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे की पुढे वाटी तुळून एक पुढे झाला यशोदेला. आता वार्ता पूर्ण याच्यामध्ये पोहोचली गोकुळामध्ये. जसं आयबीन लोकमत सगळीकडे बातमी पोहोचल्या जाते, तसं गावातल्या एका महिलेला माहिती झालं की सगळ्यालाच माहिती होतं. नांदूर शिंगोटेमध्ये सप्ताह सुरू झाला. आज काल्याचं कीर्तन या बीडवरून ताई या लागल्यात. या बरेच परिसरातून लोक महाप्रसादाला आलेत, काही आम्हाला भेटण्यामुळे आलेत. चला जाऊया, माहीत झालं माणसं येतात, लांबून आलेत बाबा, चला आपण सुद्धा भेटलं पाहिजे, गेलं पाहिजे. तसं सर्वजण गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आता गवळण गवळणीला सांगू लागली, अगं माहिती का तुला, नंद बाबा यशोदा मैयाला पुत्र झालाय, यशोदा मैयाला पुत्र झालाय. मग एक धावे एकी पुढे वाटी सुंट वडे, म्हणून एकाच्या पुढे धावू लागलेत वाटी सुंट वडे, म्हणजे डिकवड, वाटी ताटी सुंट वडे. प्रत्येक जण नंद बाबा यशोदा मैयाच्या घरी काहीतरी घेऊन जायला लागलेत, हेल घालू लागलेत. काय साधा आनंद होता का त्या काळामध्ये? आनंद
जरा जोरात त्या टाळ्या देऊन दिल्या तर किती सांगू मी सांगू कुणाला. आजही आनंद आनंद झाला. आज खरा आनंदी आनंद झाला. आनंद झाला आणि आनंद झाला की माणसं म्हणतात दे टाळी. आनंद झाला बरं का, दे टाळी. बरं झालं. आपल्या ओळखीचे माणसं जर मंत्री झाले तर द्या टाळी. पडले तर डोळ्यात पाणी येतं है का नाही. पण जर झाले हृदयातले मत दे टाळी. चांगली लॉटरी लागली द्या टाळी. प्रपंचात फायदा झाला द्या टाळी. दुःख झाल्यावर टाळी वाजवतात का? नाही. टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची. टाळी केव्हा देतात माणसं? आनंदाच्या क्षणी टाळी देतात. वा क्या बात आहे. काय बोलले हो महाराज, द्या टाळी. त्याला म्हणतात टाळी. टाळी हे आनंदाचं प्रतीक आहे. म्हणून टाळी वाजवायला टाळाटाळ करत जाऊ नका. कळालं का नाही? आणि इथं जर टाळी नाही वाजवली तर मग अवघड असतं. आता अटॅकचं प्रमाण वाढलंय बरं का भाऊ. हे ॲक्युप्रेशर आहे. तुम्ही जेवढी कीर्तनात टाळी वाजवाल आयुष्यात अटॅक येत नाही. वाजवा टाळी. झालं. सर्व गोकुळवासियांना आनंद झाला. कन्हैया लाला कृष्ण भगवान श्री कृष्ण परमात्मा अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत असा परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला. अनंते ब्रह्मांडे भूतानी अनंते ब्रह्मांडे भूतानी अनंते बालक नंदा घरी नवल केवडे केवडे. बघा श्रीकृष्ण परमात्मा अनंत ब्रह्मांड ज्यांच्या उदरामध्ये आहेत असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा हरी हा बालक नंदा घरी. नंदाच्या घरामध्ये बालक म्हणून अवताराला आलाय. अनंत ब्रह्मांड. ब्रह्मांड काय लहान आहे का हो? ब्रह्मांड तर फार मोठं आहे. कोणाला या ब्रह्मांडाची गिनती करता येणार आहे? आपल्या घरामध्ये बरं का साध्या जर मुंग्या निघाल्या लाल मुंग्या तर लाल मुंग्या मोजता येतील का बाबा?
किती मुंग्या आहेत म्हणून. बरं आता मुंग्याच मोजता येणार नाही तर बाकीची काय कथा आहे. ईश्वराने असे किती प्राणी निर्माण केले तर 84 लक्ष योनी. आता त्या मुंग्याला सुद्धा छोटे डोळे आहेत, ते कळतात का आपल्याला? आपल्याला नाही कळत. पण देवाची लीला बघा ना किती मोठी. त्यांनी हे कसं निर्माण केले सर्व. म्हणून अनंत ब्रह्मांड ज्याच्यामध्ये आहे असं अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे हरि हरि अनंत ब्रह्मांड आहेत. पण आपल्या अंगावर जसा एक केस आहे आणि त्या केसावर सर्व उभा असं ब्रह्मांड. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे का साधं आहे का? पण ते देवाची लीला आहे, आपण कल्पना करू शकत नाही. आणि तुम्हाला सांगू का, माणसाने डोकं कुठेही लावू नाही. काही ठिकाणं असे डोकं लावायचे आणि काही ठिकाणं असे डोकं ठेवायचे. म्हणून तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेविली पायी डोई. डोकं लावू नका, डोकं ठेवा. कुठं? साधू संताच्या पायावर. पण तुम्हाला सांगू का, बसा अशोक भाऊ, कुठं डोकं लावायचं कुठं डोकं ठेवायचं त्यालाही डोकं लागतं बर का. हे शरीर आहे, सर्वात पवित्र माणसाचं डोकं आहे. पण हे पवित्र डोकं कुठेही ठेवू नका बर का. चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही कोणाच्या पायावर डोकं ठेवलं तर आपलं डोकं बिघडण्याची दाट शक्यता आहे. म्हणून योग्य ठिकाणी डोकं ठेवा. कुठं ठेवा? प्रातकाल उठ कर श्री रघुनाथा मातु पितु गुरु चरण लावय माता. सकाळी उठल्याबरोबर रामचंद्र प्रभू आईच्या आणि वडिलाच्या पायावर डोकं ठेवत होते. मग डोके फार कठीण आहेत बरं का. सगळ्यात माणसाला धोका जर कोणाला असेल सध्या, माणसाला माणसापासूनच धोका आहे. डोकेच माणसं डोक्याला लावायला लागलेत. अशा अनेक डोक्यांनी अनेक डोक्याला लावलंय. अनेक डोके डोक्याला लावलेत. कसे? ज्या ठिकाणी पॉवर हाऊस आहे ना, लाईट, तिथं एक कवटीन 2 हाडे दाखवलेली असतं आणि तिथं लिहिलेलं असतं खतरा धोका. आता इथं आपल्याकडं बरं का शेळके भाऊ, तुम्हाला धोका आम्ही बीडवरून येऊन देणार नाहीत. इथलंच माणसं तुम्हाला धोका देणार. बरोबर आहे का? आपण बाहेरून येऊन आम्ही देणार आहेत का? नाही. इथलेच डोके इथलेच डोक्याला धोका देणार. आणि सध्या माणसंच माणसाला धोका देतात. आता माणूस म्हणतो शुभ कार्य निघालं, मांजर आडवं आलं, डोक्यातून काढून टाका. हजारो मांजर आडवे जाऊ दे, अजिबात अपशकुन नाही. माणूस माणसाला आडवा गेला की जीवनात सर्वात मोठा अपशकुन. सध्या माणसंच माणसाला आडवे चालले तर माणसंच माणसाला धोके द्यायला लागलेत. माणसंच माणसाला फसवायलेत. आणि ते पार्सल लांबून येत नाही, जवळचेच. कारण जवळच्यालाच माहिती ना तुम्ही कुठं जाता, काय खाता, कुठून कमवता, तुमचं इन्कम सोर्स कुठं आहे, हे कुणाला काय लांबच्याला माहिती का? येत आल्यालाच माहिती आहे. जवळचे धोका देतात. मग धर्मवीर संभाजी राजांना औरंगजेबाची दादा हिम्मत नव्हती ना, सख्य मेवण्याने पकडून दिलं. आज हिंदू धर्माचं काय चाललंय? आज आमचं वाटोळं चाललंय, आम्हाला आमचं कळायला तयार नाही. आम्ही मराठा, वंजारा, साडी, माळी, कोळी, धनगर, आम्ही आपापसात भांडायला लागलोत. रे जिथं हिंदूंचं राज्य आहे, सध्या हिंदूंच्या राज्यामध्ये हिंदू संमेलन घ्यायची दुर्दैवी वेळ आमच्यावर येते. मला वाटत नाही यासारखं दुर्दैव काय असावं. अरे जेव्हा हिंदूचं राज्य नसेल तेव्हा होईल काय? आज एवढं असून असं आहे तर पुढं कसं?
शांताबाईची शकीना व्हायला वेळ लागणार नाही. थोडे सगळेजणच आत्मचिंतन करा या गोष्टीचं. आम्हाला आमचाच धोका आहे. स्वामी विवेकानंदांना एक जणाने विचारलं होतं, स्वामीजी बौद्ध धर्म ख्रिश्चन धर्म वाढत चाललाय, आपलं काय? स्वामीजी म्हणले, ख्रिश्चन आणि बौद्ध धर्म वाढू द्या, काही फरक पडत नाही, पण हिंदूंनी संघटित राहा. आज तुम्ही आम्ही एकत्रित यायची गरज आहे. म्हणून सप्तेत महाराज हा धर्म मंडप आहे. तुमचे गट तट पक्ष आपलं काय मत सर्व ते जोडे त्याच्या बाहेर टाकून सगळ्यांनी एकत्रित येणं, याचं नाव आहे काला. पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पैशाने माणसाची परिस्थिती सुधारते, पण मनस्थिती सुधारायला अध्यात्मच लागतं. म्हणून सत्य, म्हणून कीर्तन आहेत. कारण तुम्हाला एवढं परखड कोण सांगणार आहे? बरं का दादा, नाना, बरं के दादा, शेळके दादा, हे कोणी सांगणार नाही. महाराज लोकच सांगू शकतात या धाडसानी. बाकी नाही कोणी बोलू शकत या गोष्टी. म्हणून एकत्रित राहा, कुठंतरी एकत्रित या. हिंदू धर्माने आजही हिंदूंच्या मुली मुस्लिमांच्या मुलांसोबत लग्न करत आहेत. आपण मुस्लिमाला नाव ठेवतो, पण आज सांगू का तुम्हाला, मी रेणुका मातेच्या पावन भूमीमध्ये कीर्तन करत आहे. संत भगवान बाबा आणि संत मीराबाई आईसाहेबांना स्मरून सांगेल, त्यांना तुम्ही नाव ठेवूच नका. हिंदूंच्या मुलींना आवरा, धोका टळल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक आईने आपली मुलगी काय करते कडे याचं आत्मचिंतन करा. मुलींना संस्कार द्या. आम्ही कुठेतरी कमी पडतोय. संपत्ती कमवण्यापेक्षा संतती नीट कमवा, म्हणजे धोका टळणार आहे. आज आम्हाला या भगव्या पताकाखाली सगळ्यांना एकत्रित यायचंय. प्रथम राष्ट्र टिकून ठेवायचंय, देश धर्म देव, आणि मग नंतर आपण. हे सगळं फार महत्वाचं आहे जीवनामध्ये आम्हाला. म्हणून आज हा काल्याचा प्रसंग तुम्हाला श्रीकृष्णाच्या निमित्ताने हा मांडलाय. हे श्रीकृष्ण भगवान, या भगवंताने सुद्धा लीला करत असताना काग बग रिठा हे मारिले. आणि तुम्हाला सांगू का, थोडं लक्ष देऊन कीर्तन आहे का, रामाने आणि कृष्णाने दोघांनी अगोदर राक्षस नाही मारले, राक्षसनी मारल्यात. हे डोक्यात घ्या. का? कुठल्याही झाड आहे तुमच्या शेतात, बाभळीची झाडं आले तर तुम्ही शेंडे तोडून उपयोग नाही, पुन्हा डोकं काढतं हे. म्हणून जेव्हा मुळा सकट तुम्ही उपटून काढाल ना, पुन्हा त्याचं बी पडत नाही. कळालं का नाही? हरळीचं असेल, काँग्रेसचं असेल, कुठलंही घ्या. तसं श्रीकृष्णाने पुतना नावाची राक्षसीन अगोदर मारली आणि रामाने त्राटिका नावाची राक्षसीन अगोदर मारली. जे मूळ आहे ना, मूळ शोधा हो. ज्याने दगड मारलाय, एक व्याघ्रमुखी स्रोत असतो आणि एक श्वानमुखी, दोन प्रकार आहेत कीर्तन ऐकण्यामध्ये सुद्धा. आता श्वानमुखी स्रोत जो आहे ना, तो काय करतो, फक्त ऐकतो. आणि एखाद्याने जर त्याला दगड फेकला तर तो दगडालाच हे करत बसतो. पण जो व्याघ्रमुखी ना, तो काय करतो, जिथून दगड आलाय आणि ज्याने दगड फेकलाय त्याचा समाचार घेतो. ते महत्वाचं आहे. मूळ मूळ शोधा. बसा दादा, मूळ शोधा. जोपर्यंत तुम्ही मुळापर्यंत जाणार नाही तोपर्यंत ह्या गोष्टी कळणारच नाहीत. मुळापर्यंत गेले पाहिजे. तसं श्रीकृष्णाचं चरित्र हे मूळ आहे. फक्त त्याच्या लीला गवळणी याच्याकडे जाऊ नका हो, बर का. मी तर असं म्हणेल, श्रीकृष्णासारखा देव जगाच्या पाठीवर नाही. साम दाम दंड सर्व कृष्णाने करावं. 18 अध्याय गीता ही श्रीकृष्णाने अर्जुनाला कुठे सांगितली? कुरुक्षेत्रावर, रणांगणावर, रणभूमीवर सांगितली. 18 दिवस सांगितले, 18 दिवस. आणि का सांगितली? अधर्मी लोक नष्ट करायचे होते देवाला. कर्ण होता, पितामह होते,
द्रोणाचार्य, भीष्माचार्य, एक लक्षात घ्या बर का, हे मातब्बर माणसं होती बर का. भीष्माचार्य नैष्टिक ब्रह्मचारी, इच्छामरणी होते पितामह. श्रीकृष्णाला शस्त्र उचलायला लावलो तेवढा अधिकार पितामहाचा होता, एवढा दरारा होता पितामहाचा. सर्व महाभारताचं युद्ध संपलं आणि शेवटी सर्व गेले. युधिष्ठिराला हस्तिनापुराचा राजा बनवलं, पण धर्माचं काही मन लागेना, उदास मन झालेलं. श्रीकृष्णाने नकुल, सहदेव, भीम, अर्जुन, युधिष्ठिर, द्रौपदी सर्वांना घेऊन पितामहाकडे गेले, शरपंजरी पडलेल्या पितामहाकडे, आणि म्हणले पितामह तुम्ही जरा युधिष्ठिराला धर्म सांगा, राजधर्म काय असतो. मग भीष्माचार्य पितामह राजधर्म सांगायला लागले, तत्वज्ञान मोठं मोठं. त्यावेळेस द्रौपदी हसली, पण पितामह म्हटले द्रौपदी तू का हसली. काय असतं, तुम्ही ज्यावेळेस गंभीर विषय मांडता, जर कुणी हसलं तर माणसाला वाटतं आपलं काही चुकलं. पण द्रौपदी म्हणली मी असेच हसले. नाही म्हणले असंच नाही. काय द्रौपदी लहान नव्हती ना, महान होती. द्रौपदी याज्ञसेनी होती, अग्निकुंडातून जन्माला आलेली सौदामिनी होती ती. मग विचारलं पितामहाने, द्रौपदी हसण्याचं कारण सांग. तेव्हा द्रौपदीने सांगितलं, पितामह भर सभेमध्ये माझ्या अंगावरची वस्त्र काढत होता कौरव, आपलं हेच दुःशासन, त्यावेळेस तुमचा धर्म कुठे गेला होता, आज तत्वज्ञानाच्या गप्पा मारायला. त्यावेळेस पितामहाने सुंदर उत्तर दिलं, द्रौपदी तुझं खरंय, याज्ञसेनी तुझं बरोबर आहे. अरे मी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं, त्याच्यामुळे माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती. पण आज अर्जुनाने मला शरपंजरी टाकलंय ना, आणि त्या बाणामुळं दुर्योधनाचं खाल्लेलं अन्न, ते रक्त असं बाहेर गेलंय निचरून, आणि आज माझी बुद्धी जागेवर आली, म्हणून मी ज्ञान सांगतोय. कळालं का तुम्हाला. चुकीच्या माणसाचं अन्न खाल्लं, माणूस म्हणतो नाही हो आम्ही चांगले येत, पण त्याच्या सानिध्यात आहेत. तुम्हाला सांगतो, तुम्ही किती बलाढ्य असा, किती ज्ञानी असा, पण चुकीच्या माणसाचं समर्थन करणारे असाल तर तुम्ही सुद्धा चुकीचेच आहात, हे तितकंच खरं. काही उपयोग नाही. मग काय एका चढी एक होते ना, हे का साधे होते का महावीर. पण देवाने सांगितलं सगळ्यालाच मार रे. कर्ण राधेय दानशूर होता, कर्णासारखा दानवीर पुन्हा जन्माला येणं सोपं नाही. पण का, द्रौपदीला बोलला, चुकीच्या बाजूनी गेला. मग जेवढे जेवढे चुकीच्या बाजूला होते तेवढे कृष्णाने सांगितलं यांना मार, जीवन ठेवू नको. चुकीचं समर्थन करणारे, चुकीच्या बाजूनी राहणारे, चुकीचं वागणारे, घराचं, गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं, देशाचं, महाराष्ट्राचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून या पृथ्वी तलावरचं पहिलं महाभारताचं युद्ध झालं आणि वाईट लोकांना संपून टाकलं. त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. त्याला म्हणतात कृष्ण. फक्त एवढंच जाऊ नका गवळणीकडं. आता काही येड्या लोकांनी सुरू केल्यात गवळणी. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून येऊ. अरे तूच तुझ्या बायकोला हिरो होंडावर टाकन अख्खा नांदूर शिंगोटे फिरून आणला, राधेला कशाला नेतो. येडी कल्पना आहे, येडी समजूत आहे. आणि अलीकडं काय झालंय, गाथ्यातल्या गवळीने सोडल्या तर माथ्यातलं सुरू केलंय. अरे गाथा फार श्रेष्ठ आहे ना, नका ना माथ्याच्या नादी लागू. माथ्याच्या नादी लागून माथे बंद पडले लोकांचे. पाहतात ना महाराष्ट्रभर काय बातम्या चालू आहेत. बरोबर आहे का नाही, काय सांगायची गरज आहे का. चांगले चांगले शहाणे लोक चुकायलेत, कशाला कोणाच्या नादी लागतं. काय जीवनात कळायला पाहिजे. अरे कुणाच्या नादी लागावं हे कळायला पाहिजे. आयुष्यामध्ये ज्ञानेश्वरी आणि गाथ्याच्या नादी लागा, दुसरा नाद करू नका. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. वारकरी संप्रदायाच्या कुठल्याच संतांनी दुरी अंगारा काही सांगितलं नाही हो. पण आम्हाला ते कळे ना,
इथं काहीतरी होतंय म्हणलं की माणसं तिकडं पळालेच. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. काय 400 वर्षापूर्वी तुकोबराने सांगितलंय. म्हणून वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि ज्ञानोबरायासारखे संत नाहीत. कुठेही जाऊ नका. या जगन्नाथ बाबा, ही सातची मंडळी बी आली बऱ्याच दिवसांनी. आज भाऊजी पण भेट झाली. बसा. तेव्हा मी तुम्हाला श्रीकृष्णाचं चरित्र समोर मांडलं. एवढे महान होते हो श्रीकृष्ण. आता लोकांनी म्हणा श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या, आम्ही 2 केल्या तर काय फरक पडतो. अरे बाबा, पण एकीनेच नाकात दम आणलाय. आणला का नाही होय मुकुंद महाराज? मुकुंद महाराज म्हणले इथं किती पकवास वाजा, घरी गेलं की बायको परिलं म्हणजे चल काढा. म्हणजे त्यांचंच नाही, प्रत्येक पुरुषाचं तेच आहे. बायको पाहते ते तुमच्या कमाईवर, किती कमवलं आणि हे किती काय करतात. असलंय. विठ्ठल विठ्ठल विडाला 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 विडाला. 16,108 स्त्रिया नेमक्या कशा? तुम्हाला त्याचं उदाहरण सांगेल. जरासंध नावाचा राक्षस होऊन गेलाय. आता आज जसे महाराष्ट्रातून देशातून मुली पळून येतात बरं का, तसं त्या जरासंध नावाच्या राक्षसाने देशातल्या आपल्या सुंदर सुंदर युवती आणि तरुण मुली पळून नेल्या आणि त्यांनी त्या डांबून ठेवायच्या आणि त्या मुलीचं शोषण करायचं. आज बघतो ना, आजही काही लोक स्त्रियांचं शोषण करतात. नाव घ्यायची गरज नाही पण करतात, आणि लोकही चुकतात. हे दुर्दैव आहे. मी तुम्हाला अजून एक क्लिअर करू का मुद्दा? माणसं म्हणतात यांनी मला फसवलं, त्यांनी मला फसवलं, पण मला असं वाटतं चुकीच्या माणसावर विश्वासच का ठेवला, पहिली आपली चूक आहे. काय माणूस भावनिक आहे. आपला भारतीय समाज मुळात भावनिक आहे. लोक फसवायला आहेत. आपण तुम्ही कोणाला मदत करा, लोक उसने घ्यायच्या वेळेस रडून गोड बोलून उसने पैसे घेणार आणि द्यायच्या वेळेस बघू ना, देऊ ना, काय पळून चाललोत का. म्हणजे ही पद्धत आहे बरं का. जशी काही याचं कर्ज आहे आपल्यावर, अरे पैसे आपले दिले तर आपण. म्हणजे ही लोकांची वागण्याची पद्धत आहे, टेंडन्सी. फार अवघड झालंय समाजाची परिस्थिती सध्या. बोलण्यासारखं पाहण्यासारखं राहिलेलं नाही. तस 16,108 स्त्रिया डांबून ठेवल्या, शोषण केलं. मग श्रीकृष्णाने त्या जरासंध नावाच्या राक्षसाला मारलं आणि मारल्यानंतर 16,108 त्या युवती होत्या आपल्या देशातल्या तरुण मुली. त्यांनी सांगितलं, कृष्णा तो वाईट होता खरंय, पण तो आम्हाला खाऊ घालत होता. आता आम्ही कोणाकडे जायचं? आजही आपल्या घरातून पळून गेलेली मुलगी आई वडील लवकर तिला स्वीकारत नाहीत, तर त्या काळात त्या मुलींना कोण स्वीकारणार? मग काय करायचं? मग त्या स्त्रिया म्हटल्या 16,108 देवा आम्ही कोणाकडे जायचं, तर आम्हाला कोण आधार आहे? मग श्रीकृष्णाने सांगितलं, तुमचा मालक मी आहे, मी तुमचं लालन पालन पोषण करतो, मी सांभाळतो तुम्हाला, म्हणून 16,108 आहे. आलं का लक्षात सगळ्याचे? खरा विषय हाय, पण लोकांना आहे ना असं चांगलं लक्षातच येत नाही नेमकं काय. विठ्ठल विठ्ठल विडाला 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 विठ्ठल 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 विडाला विडाला विडा. हे खरं कृष्णाचं चरित्र आहे. बरोबर आहे का? हा तो परिपूर्णतम परमात्मा म्हणजे श्रीकृष्ण आहे. तुमच्या आमच्या लीलेला सुरुवात होती 20-25च्या नंतर, पण श्रीकृष्णाच्या लीलेला चरित्र लीलेला
तळ हात टेकत असतानाच झाली. तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत हे रंगणी रंगनात तोम्या देखिलाच ये रंगणी रंगनात तोम्या देखिलाच ये तळवे तळ हात तळवे तळ हात तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. बघा श्रीकृष्ण परमात्मा काय गोड गायलं महाराजांनी, जबरदस्त. तळहात टेकतात, डाव्या गुडघ्याने रांगतात परमात्मा. रांगू खेळू लागलेत अंगणामध्ये यशोदा मैयाच्या. मग रांगता रांगताच भगवंताच्या लीलेला सुरुवात झाली. मग गोपिकेच्या घरी जायचं, तिथं चोरी करायची. आता हे कसं म्हणते नंदाची या पोरे आजी चोरी केली खरे, पण चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. गोपिकेच्या चित्ताची चोरी केली होती खऱ्या अर्थाने. ज्याच्या बापाकडे 9 लक्ष गायी होते ते कशाला दुधाची दह्याची चोरी करतील हो? नाही, ते एक रूपक आहे. तो एक बहाणा होता गोपिकेच्या घरी जायचा. निमित्त तर लागतं ना, कारण लागतं. आता नांदूर शिंगोट्यामध्ये आम्ही आलोत, पण दादा तुम्ही सगळ्यांनी मिळून आम्हाला बोलवलं कीर्तनाला म्हणून येता आलं. निमित्त लागतं. तसं श्रीकृष्णाचं निमित्त होतं गवळणीच्या घरी जाण्याचं. अहो गोपिका कोण होत्या? त्या वेदाच्या श्रुती होत्या. गोपिका एवढ्या श्रेष्ठ होत्या, जपी तपी ज्ञानी संन्याशाला जो देव सापडला नाही तो आमच्या गोपिकेंना सापडला. कबीर महाराजांच्या काळामध्ये लोक कबीर कबीर म्हणायला लागले. कबीर महाराज म्हटले, अरे कबीर कबीर क्या कहे, कबीर कबीर क्या कहे, जाब जमुना के तीर एक ग्वालन के संग बह गए कोट कबीर. अरे कबीर कबीर काय म्हणता, एका एका गोपिकेच्या प्रेमापुढं कोटी कबीर घालावे लागतील तरी बरोबरी होणार नाही. एवढं गोपिकेचं प्रेम होतं. यथा व्रज गोपिका नाम, धन्य त्या वृंदावनातील गोपिका. काय भाव होता त्या गोपिकेचा, काय प्रेम होतं श्रीकृष्णावर गोपिकेचं, विचारायचं काम नाही. ऐका प्रेम भाव दयाचा तो, ऐका प्रेम भाव दयाचा तो, गोळी गोपाळा खेळतो देव, गोळी गोपाळा खेळतो देव. ऐका प्रेम भाव दयाचा तो, ऐका प्रेम भाव दयाचा गोकुळी गोपाळा खेळतो देव, गोकुळी गोपाळा खेळतो गोकुळी गोपाळा सोबत आमचा देव खेळतो. असा देव हा महान आहे. गोपिके बरोबर गोपाळा बरोबर. एके दिवशी तर राधा कृष्णाला म्हणते, कान्हा तुला काय गोपिकेचा भाव, गोपिकेचं प्रेम करणार आहे. कान्हा रे तू राधा बन जा, कान्हा रे तू राधा बन जा, भूल पुरुष का मान, कब होगा तुझको राधा की पीड़ा का अनुवाद. कन्हैया लाला कृष्णा भगवान एकदा राधा बनून पहा, मग कळेल काय प्रेम आहे. राधा तिचा उलट अर्थ केला तर जी भक्तीची धारा, तिचं नाव राधा. आजही वृंदावनात तुम्ही गेलात तर राधेचंच भजन लोक करतात. राधे 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 राधे.
अंगाला यमुना मैयाची माती लावतात ती वाळू, आणि राधेच्या प्रेमाने लोक वेडे झालेत. व्रजभूमी राधे राधे, कुणी केस सोडलेत, कुणी जटा सोडल्यात, पण राधेच्या प्रेमात शुकाचार्याला राधेचं नाव घेतलं तरी समाधी लागत होती, एवढी राधा होती. तू क्या जाने नारी मन दिल की बात, क्यों रहती है राधा के नयनों में बरसती है. कान्हा रे तू राधा बन जा, भूल पुरुष का मान, कब होगा तुझको राधा की पीड़ा का अनुवाद. कन्हैया राधा बनून पहा, नारी बनून पहा, तेव्हा तुला कळेल रे आमचं काय प्रेम तुझ्यावर आहे कृष्णा. एवढं प्रेम गोपिकेने देवावर केलं, म्हणून कृष्णाने या गोपिकेसाठी 6 महिन्याची रात्र केली. त्याला म्हणतात रास क्रीडा, रासलीला. म्हणजे हे भक्तांनी, देवानी भक्तासाठी केलेलं प्रेम आहे. आपण ह्या वेगळ्या नजरेतून पाहू नका. भक्ती वेगळी असते, सगळ्या वासनेच्या पलीकडे जाऊन ती भक्ती. असं गोपिकेंना भगवंताने प्रेम दिलं. म्हणून अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे. काय देवाचं नवल सांगावं, इथं माणसाचं नवल कोणाला कळायला तयार नाही, देवाचं कोड कधी कळेल. आपण आपल्या मोबाईलला जर कोड टाकला तर दुसऱ्याला कोड काढता येईना, मोबाईलचा कोड. तर देवाचं कोड कधी कळायचं? हा, कळणार आहे का देवाचं कोड? शक्यच नाही. नवल केवढे केवढे न कळे कान्होबाचे कोडे. देवाचं कोड कोणालाच कळालं नाही, म्हणून देवाचं कोड सोडवण्याचा प्रयत्न बी करू नका बरं का. माणसाने किती म्हणा मी, पण एक दिवस देवाचं कोड असंय, तो मुद्दल सोडा व्याजासहित वसूल करतो, त्याला म्हणतात देवाचं कोड. सुट्टी नाही. काही दिवस सत्ता, संपत्ती, पैसा, मनगटनेट सगळं असेल तुमच्याकडं, पण तुम्ही तुमची ताकद, सत्ता, पैसा जर गरीबावर अन्याय करायला घातला तर देव सगळा मागचा पुढचा बदला काढून घेतो. फक्त एकच आहे, भगवान के दरबार में देर लगता है लेकिन अंधेर नहीं. देवाच्या दरबारात थोडा उशीर आहे पण अंधार नाही. काय करता, कशासाठी फसवणूक करायची? नाहीतर इथं बसलेली सगळी माणसं एकच डोक्यात ठेवा, काय सोबत नेणार आहेत, काय जाणारांनी नेलंय ना आपण नेणार आहेत, काहीच नाही. क्या लेके आया बलदे, क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. क्या लेके आया बलदे, क्या लेके जाएगा, क्या लेके आया बलदे, क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है, 2 दिन का मेला. जोरात टाळ्या द्या बरं एकदा. वा वा वा, महाराज केदार महाराज फार गोड गायलं. केंद्रे महाराज कुठलं गाव आहे? हिंगोली, मराठवाडा. शाबास. तरी मला वाटलंच हा आवाज मराठवाड्यातलाच आहे म्हणून मुद्दाम विचारलं. हा वा, बघा दादा म्हणते तुम्ही असल्यामुळे जास्त. हा मग मराठवाडा म्हणल्यावर थोडं हा नाही मराठवाड्याचा आवाज दाबला नाही, आज जरा वाढवला त्यांनी आवाज. क्या लेके आए
जाएगा क्या लेके जाएगा. काय काय नेणार आहेत, काय घेऊन आलात आणि काय घेऊन जाणार आहेत. इथं बसलेली सगळे कितीचा बंगला बांधा बरं. काय काय अपना खातिर महल बनाया अपने जाकर जंगल सोया. अपने खातिर महल बनाया अपनी जाकर जंगल सोया. अपना खातिर महल बनाया अपने जाकर जंगल सोया. खत नयनों में मिट्टी मिलाई देखत नयनों में मिट्टी मिलाई. इस तन दाना की इस तन दाना की ज्या जोरात टाळ्या एकदा. सांगळे महाराजांनी पण गोड गायलं. अपना खातिर आपण खातिर महल बनाया आप ही जाकर जंगल सोया. इस तन धन की कौन बडाई देखत नयन में मिट्टी मिलाई. काही नाही. आपण आपल्यासाठी महाल बनवतो पण शेवटचा महाल कोणता आहे. स्मशानभूमी. सगळ्याचाच तो आहे. काही नाही. एके दिवशी सगळ्यालाच जायचंय. फक्त एक सांगू का, किती दिवस जगले यापेक्षा कसे जगले याला महत्व आहे. या नांदूर शिंगोट्यामध्ये कोणाला सहकार्य केलं का, कोणाला नडिलं, कोणाला आडिलं. बरोबर आहे का. एवढंच. हा, गावचे सरपंच येत, फाईली येतात. आणू द्या, कोणी कोणत्याही पक्षाकडून काम आणू द्या, पण नका त्याची फाईल आडू. होऊ द्या पास. होय. कशाला आडवाडवी करता. का याचा रस्ता अडवायचा, त्याची जिरवायची, याची जिरवायची, कशासाठी करायचं. हा, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. मग तालुक्याचे आमदार असू, जिल्ह्याचे खासदार असू, गावचे सरपंच असू, खरंच आडवाडवी करायला नाही पाहिजे या मताचे आपण आहोत. कारण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. एखादा वयस्कर माणूस आहे, त्याला पगार मंजूर होतोय, नका अडू त्याची फाईल. एक सांगू का तुम्हाला, आज तुम्ही जर लोकांना अडवलं, ठीक आहे तुमच्याकडं पद आहे म्हणून तुम्ही अडवता. अरे तुम्ही जर आज लोकांचा रस्ता अडवला तर देव उद्या तुमचा रस्ता अडवल्याशिवाय राहणार नाही. एवढं डोक्यात ठेवा. काय नाही. नका कोणाला अडू, नका कोणाला नडू. काय नाही हो. किती दिवसाचं जीवन आहे. चांगलं खा, चांगलं प्या, चांगलं बोला, चांगले विचार डोक्यात टाका, चांगले कपडे घाला. डोक्यामध्ये झालेला जो कचरा आहे ना तो डिलीट करा. उकिरडा. बऱ्याच माणसांनी डोक्याचा उकिरडा केलाय. उकिरडा डिलीट करून टाका. हा शेतकरी सुद्धा आता आमच्याकडे ते अजून साध्या भाषेत त्याला उकांडा म्हणतात सर. बरोबर आहे का. उकांडा. मग शेतकरी काय करतो, 2-4 वर्षात साचलेलं एकदाच बैलगाडी ट्रॅक्टर लावतो आणि शेतात टाकून त्याची मशागत करतो. तसं चुकीचे विचार, चुकीचे माणसं डोक्यात ठेवू नका फार काळ. त्याला डिलीट करा. असं म्हणू नका त्याच्या लग्नात गेलो पण त्यांनी नाही ना माझं नाव घेतलं. उगी खुडशाला एवढा मोठा नारळ दिला, घाला आमच्या डोक्यात. किती दिवस डोक्यात ठेवणार हो. तो तर देऊन 3 वर्षापूर्वी मोकळाच झाला. होय महिला मंडळ. तिच्या लग्नात गेले पण 100 रुपयाची साडी दिली. भांडे घासणारणीला पण कुणी देत नाही. अशी किती दिवस डोक्यात ठेवणार. टाडून टाका हो. तिने 100ची दिली, तुम्ही तिला 500ची द्या. त्याला दातृत्व म्हणतात. डोक्यात नका ठेवू. काढा. वैर, दुश्मनी, डोक्यावर वज घेऊन चालू नका ह्या चुकीच्या लोकांचं. आणि जोपर्यंत तुम्ही डोक्यातला उकिरडा कमी करत नाही तोपर्यंत डोकं फ्रेश होणार नाही. बरोबर आहे का. बरोबर आहे का. होय दादा. बरोबर आहे ना महाराज. मोबाईल सुद्धा हँग होतो. त्याच्यातला डाटा जेव्हा डिलीट करावा ना तो फ्रेश होतो. तसं आपलं माइंड फ्रेश करा.
आणि फार नादी लागू नका, सोडून द्यायचं करा. सोडून दिलेली माणसं मोठी होतात. वैर बीर काय नाही. आता इथं गोपीनाथ गड तयार झालाय मुंडे साहेबाचा. काय केलं या माणसाने? नेहमी सोडून दिलं. त्यांच्या पक्षाच्या माणसाचं तर काम केलंच केलं, पण विरोधकाचं सुद्धा केलं म्हणून पुतळा उभा राहिला. बस म्हणून लोकनेते पदवी लागली, उगीच नाही लागली. का छत्रपती शिवाजी महाराजाचे पुतळे उभे राहतात? लोकांसाठी काम केलं हो, जनतेसाठी काम केलं. पुतळे कोणाचे उभे राहत नाहीत. करा समाजासाठी. अनेक सांगू का, जेवढं होईल तेवढं लोकांसाठी चांगलं करावं. आणि कधी एक गोष्ट लक्षात ठेवा, चांगलं काम करणाऱ्याच्या यादीत बसा, वाईट काम करणाऱ्याच्या यादीत नका राहू. आणि एक सांगू का, वाईट करणाराचा हिशोब घेणारा वरचा बसलाय ना, आपण कोण त्याचा घेणारा? काही नाही, ते ठरविल. त्याचं बाड त्याच्याकडं आहे, चित्रगुप्ताकडं. चांगले कामं किती केलेत, वाईट किती केलेत, ते आपल्याला यादी करायचीच गरज नाही. काही नाही. पण जीवनामध्ये एवढं जरी कळालं ना, तरी मी सांगते बाबा, आमचं काल्याचं कीर्तन सार्थक झालं. बस काही नाही. 2 तास झालं आम्ही घासावर ओरडतोय. काही करू नका जीवनामध्ये, चांगलं जगा. आणि तुम्हाला सांगते, मनुष्य शरीर पुन्हा पुन्हा नाही हो. तुम्ही जगात सगळ्यात VIP स्वतःला समजा आणि स्वतःला वेळ द्या. सकाळी उठले तासभर फिरायला जा, आंघोळ करा, सूर्यनारायणाला पाणी घाला, तुळशीला पाणी घाला, ज्ञानेश्वरी गाथा थोडा वाचा, मंदिरात या, दर्शन घ्या, फ्रेश होईल. सकाळी सकाळी पेपर नका वाचू, कारण रोज घटना चालू आहे समाजात. सकाळी सकाळी मेंदूला निगेटिव्ह एनर्जी भेटते. आणि हे जग चालणारच आहे महाराज, तुम्ही नाही बदल करू शकत याचा. किती संताचे प्रमाण आहेत, आपण कशाला म्हणावते. वाजत असे बोंब कोणी नाही कती खाणी. त्या काळात काही साधू संतांचं लोकांनी ऐकलं नाही, तर आपण का अपेक्षा ठेवायची यांच्यात बदल होईलच असा? म्हणून चांगले लोक, चांगले माणसं, चांगले विचार. मी याच्यासाठी मुद्दा मांडला होता की देवाचं कोड कसं माणसाला कळेल. नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. देवाचं कोड कोणालाही कळत नाही. म्हणून आपल्या हिंदू धर्माची आन बान शान राम प्रभू आणि श्रीकृष्ण हे फार मोठं आहे. आपल्या हिंदू धर्माचा विजय केव्हा झाला? ज्या दिवशी अयोध्येमध्ये राम मंदिर उभा राहिलं, त्या दिवशी सर्वात मोठा विजय झाला. बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अब तपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, हे बन गया है मंदिर, बन गया है मंदिर, कसम तुम्हारी राम प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है, अवधपुरी का राम बन गया है मंदिर, बन गया है मंदिर. नस नस में जो खून भरा है तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का. नस नस में जो खून भरा है खून तुम्हारे नाम का, हिंदू धर्म का बच्चा बच्चा प्रभु तुम्हारे नाम का. अब हमें नहीं हो भर दिल में जो तुम्हारे नाम का, बन गया है प्रभु श्री रामचंद्र भगवान की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की, रामचंद्र भगवान भगवान की, महाराज की, भगवान कृष्ण भगवान की, राधा माता की, राधा माता की, राधा माता की. जोरात टाळ्या द्या एकदा. ज्ञानेश्वरी ताई सांगळे
वामन भाऊ गडावरचे आहेत बरं का, कडक आवाज काढला वामन भाऊ सारखा. आणि अशा आमच्याकडं 55 मुली शिकत आहेत. एक अर्धी नाही बरं का, किती 55 मुली शिकते ते लेकर. आणि असं ठरवलं की चला आपण मंदिर तर बांधतो, पण चालती बोलती 2 पायाची माणसं पायर उभी राहिली तर जिवंत मंदिर बांधल्याचं पुण्यपत्रात पडतं. राम असं ह्या मुली. अनिल भाऊ सांगडे तिकडे उभे भाऊ, ते अनिल भाऊ म्हणजे मग सुरुवातीला पाहायला गेले आमच्याकडं 25वा रौप्य महोत्सव होता. त्यांनी पूर्ण आचारी त्यांची टीम आणि भांडे आमच्या संस्थानला फुकट सेवा दिली मोफत. आणि 25 वर्षात असा स्वयंपाक कधी खाल्ला नव्हता, असा स्वयंपाक. हा, आणि स्वच्छतेच्या बाबतीत आमच्या आई म्हणल्या 25 वर्षात एखाद्या आचार्याने इतकी स्वच्छता केलेली पाहिली नाही. एवढं काम चांगलं, बोलायचं कामच नाही त्यांचं. अनिल भाऊ ओरिजिनल. इकडं मांड्याचं जेवण कुणाचं असू द्या, मोठी पंगत म्हणली का अनिल भाऊ. आणि एक आहे सीझन आलाय का, आता आलायच. जेव्हा आंब्याचा सीझन येतो का मला माहित नाही, पण अनिल भाऊ कसे मला कुठून गाठतात. आणि पहिली हापूस आंब्याची पेटी मला असते बरं का अनिल भाऊची, फार मोठी. आणि ते मांडे पण एकदाच इकडे कार्यक्रमाला आलो, 5-6 दिवस लागले. ते आम्ही मांडे 5-6 दिवस सोबतच 5-6 दिवस खाल्ले, कारण ते विटत पण नाहीत ना मांड्याचं जेवण. मांडे चला काय, कोणत्या माणसाला ईश्वर काय देईल काही सांगता येत नाही, चालूच असतं. तेव्हा रामाचं सांगितलं आपण आता. म्हणून राम आणि कृष्ण हे 2 जीवनामध्ये आदर्श घ्या गड्या. जीवनामध्ये कुठेच बघायची गरज नाही. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, त्याचं जीवन आहे रामाचं. आणि नीट करायचं असलं का साम दाम दंड लबाड लोकाला जागेवर आणायचं असलं की कृष्ण. म्हणून वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. बरके दादा घड्याळ दाखवायला लागले, म्हणलं घड्याळ नका दाखव, कमळ चालू. तरी युतीचे त्यांना दम निघत नाही. ते सकाळी 9:30लाच म्हणले चला चला उभा राहा. मी म्हणलं होत असतं एक अभंग, चला 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 लवकर हे होतंय. अहो म्हणलं काही होत नाही, एखादा अभंग जास्त होतोय तर 2-2 तास सभेला लोक उशिरा बसतात. पण कीर्तनाचे 10-5 मिनिट पुढे गेले की महाराज काय बरं ठीक आहे, हं आम्ही 1 तास काल्याचं कीर्तन लांबवलं, तुम्ही इथं बसले, काय काम आहे तुम्हाला पुढं? बरोबर, आपल्या वाचून देश बंद पडणार आहे का? खरं सांगा. होय दादा नाना, पडणार आहे का? होय, काही नाही. किती पाळा महाराज तिथंच आहे, दराची माती दरालाच आहे, काही नाही. तुमच्या अगोदर मलाच गडबड आहे. उलट मी कीर्तन झाल्यावर जेवणार सुद्धा नाही. मला तिकडे एक दादा गुरु महाराज ते पाठवद्याला येणार आहेत, मोठा कार्यक्रम आहे. आम्ही लगेच गाडीत बसून निघणार आहेत. आमच्याकडे सुद्धा वेळ नाहीच आहे. पण आमचं कसं आहे, जिथं कीर्तन करायचंय ना मुदल्यामध्ये तोटा होऊ नये. वेळेच्या आत सोडायचं नाही, वेळेच्या पुढेही जायचं नाही ना, है का नाही? आता आपलं असं आहे, प्रामाणिकपणे सेवा करायची. 2 तास 2 तास. ओके, उद्या म्हणायला नको महाराज तुम्ही कमी केली, है का नाही? हा, म्हणून नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे, पृथ्वी जेने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. ज्या परमेश्वराने पृथ्वीला तृप्त केलं त्याला यशोदा मैयाने जेवण घातलं. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती. विश्वाला व्यापून टाकणारा परमात्मा, पण त्यांना गवळणीने कडेवर घ्यावं. कृष्ण रडला म्हणजे यशोदेने सांगावं राधे याला घेऊन जा. श्यामा सुंदरा राधे राधे, हे श्यामा सुंदरा राधे राधे घेई श्यामा सुंदरा, राधे राधे घेई श्यामा सुंदरा. करे
झडक करी आपुलिया मंदिरा राधे श्यामला घेऊन जा. कृष्णालाही तेच पाहिजे होतं, राधेला मग कृष्ण लहान व्हायचे. अशा अनेक लीला झाल्या. मग म्हटले नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. आपल्या नांदूर शिंगोटे ही खरी संतांची भूमी आहे. आता या वर्षी कुंभमेळा येणार आहे, पण कुंभमेळ्याच्या अगोदर ही संतांची भूमी असल्यामुळं इथं संतांचं मोठं या पावनभूमीमध्ये एक फलक लागणार आहे ना. हा 5 राज्यातून महाराष्ट्राच्या लोक इथं येणार आहेत, त्याच्यामुळे इथं ते फलक लागणार आहे संतांच्या भूमीमध्ये. काही हरकत नाही, ते सुद्धा फलक लागून जाईल. बऱ्याच जणांचं मत, एक जणाची आम्हाला चिठ्ठी आली की ते हे आपल्या ज्ञानेश्वरी ताईला मुंडे साहेबांचा पवडा म्हणायला लावा, तो बी लावू. पण एकदा सगळ्यांनी वर हात करा, शूटिंग वाले घ्या. पारखुमाई जय जय विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, जय 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 विठोबा रघुमाई, गोपाळ कुठे गेला? गोपाळ हात वर करा, टाळ्या. चला चला, गोपाळ कुमार. जय 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 ढोबा रघुमाई, जय 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 ढोबा रघुमाई, 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 जय जय ढोबा रघुमाई, जय 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 ढोबा रघुमाई, जय 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 ढोबा रघुमाई, ढोबा रघुमाई. श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय, मलिकानेश्वर महाराज की जय. ढोबा रघुमाई, ढोबा रघुमाई, जय जय ढोबा रघुमाई, ढोबा रघुमाई. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी भोग भोगुणी ब्रह्मचारी. या मंगेशराव, आमचे मंगेशराव सांगळे, अनिलराव सांगळे
आपलं शेळके आवर्जून उल्लेख करील आमच्या संस्थानला बरं का नाना एक मोठं शेड आलं होतं सरकारी, थोडे पैसे मंजूर झालते आणि आमच्याकडं पत्र्याचं एक शेड बनवणारा म्हणला 50 लाख, पण मंगेशरावमुळं अनिलरावमुळं ते शेड आम्हाला फक्त 36 लाखात झालंय. एक नाशिकचे कांगणे साहेब होते, खरं म्हणजे काही माणसं चांगलीच भेटतात आणि शेड आमच्या तालुक्यात कुणाकडंच नाही असं शेड बनवलंय, ते कंपनीचं शेड असतं असं फार चांगलं बनवलंय. मला नाशिक भागाचं प्रेमच आहे बरं, बीड आणि नाशिक समीकरणच आहे का नाही, बीडकरावर नाशिक वराचं प्रेमच आहे. कधी कधी वाटतं इकडंच एखादा गड बनवू का काय आणि इकडंच राहू. गड आहेच तसा गोपीनाथ गड, येता जाता काय तुमच्या सगळ्याच्या घरी आयुष्यातून एक एक दिवस राहायचं म्हणलं तरी आयुष्य जाईल अशी प्रेमाची माणसं आहेत या भागात. मी पुन्हा एकदा ऋण निर्देश करील या परिसराचं. नाशिक जिल्हा असेल, संगमनेर तालुका असेल, सिन्नर तालुका असेल, खेड्यापाड्यात कुणाची रिटायरमेंट असेल, वर्षश्राद्ध असेल, सप्ताह असेल, काल्याचे कीर्तन असतील, होय आंधळेताई असं अनेक सप्ते असतील. मला आंधळेताई सुद्धा म्हटले आई साहेब इकडं बरेचसे सप्ते करायचे, तुम्ही काल्याच्या कीर्तनाला मधी पण येत जा. म्हटलं येत जाऊ, अशी बरीचशी माणसं आहेत की तुमचं प्रेम आहे म्हणून आम्हाला बोलवतात. आता आम्ही सुद्धा आपल्याला सांगून जाईल 30 वर्ष झालं समाजामध्ये फिरतोय, काही सोपा नाही तुमचं आमचं अंतर कमी नाही. आम्ही मधून येण्याच्या ऐवजी इकडं समृद्धी महामार्गाने येतो, रस्ता चांगला आहे म्हणून, नाहीतर गेली आंध्रा महाराष्ट्र तिकडं पार तेलंगणा मध्य प्रदेश आयुष्यभर हीच कामं करतो, म्हणजे कीर्तन आणि प्रबोधनाचं काम करतो. भगवान बाबांनी आणि वारकरी संप्रदायाने जो आपल्याकडं काम दिलेलं आहे ते आपण इमानदारीने करावं एवढाच विषय आहे. आज आपण नांदूर शिंगोटेकर मंडळी सर्वजण या धर्म मंडपात एकत्रित आलात आणि हा सप्ताहाचा काल्याचा महाप्रसाद आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. एकमेका घालू मुखी, एकमेका देऊ मुखी, सुखे घालू हुंबरी. प्रत्येकाच्या तोंडामध्ये आपल्याला काल्याचा प्रसाद घालायचा आहे, तोच काला या ठिकाणी करायचा आहे. पण काल्याचा शेवटचा अभंग घेत असताना काही लोकांचं म्हणणं आहे की साहेबांचा तो पवाडा हे म्हणायचं आहे. जा ज्ञानेश्वरी पलीकडे जा. पूर्ण महाराष्ट्राची नियती खोटी वागली, पूर्ण महाराष्ट्राची नियती खोटी वागली. आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली. गेले बाळासाहेब ठाकरे, गेले प्रमोद महाजन, गेले विलासराव देशमुख, गेले सोडून तिघे जण. तरी आम्हाची अजून भूक नव्हती का भागली, तरी आम्हाची अजून भूक नव्हती का भागली. आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली. पुन्हा महाराष्ट्रावर टाकला नियतीने चौथा फास, भरल्या ताटावरून उठवले घेतला मुंडे साहेबांचा घास. महाराष्ट्रावर टाकला नियतीने चौथा फास, भरल्या ताटावरून उठवले घेतला मुंडे साहेबांचा घास. फुललेल्या कमळाची एक पाकळी डागली, फुललेल्या कमळाची एक पाकळी डागली. आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली, आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची लागली. आता वाटतंय मुंडे साहेब आमचा निर्णय चुकला खरा, त्या दिल्लीपेक्षा आपला महाराष्ट्रच होता बरा. आता वाटतंय मुंडे साहेब आमचा निर्णय चुकला खरा, त्या दिल्लीपेक्षा आपला महाराष्ट्रच होता बरा. चुका आमची तर झाली निवडून देण्या मागली, चुका आमची तर झाली निवडून देण्या मागली. आमच्या मुंडे साहेबांना नजर
श्रद्धांजली अर्पण करतो लाडक्या राजहंसाला. मुंडे साहेबांच्या निधनाने महाराष्ट्र पोरका झाला. श्रद्धांजली अर्पण करतो लाडक्या राजहंसाला. तरी वर्धे बुवांच्या गीताने आठवण त्यांची लागली. वर्धे बुवांच्या गीताने आठवण त्यांची लागली. आमच्या मुंडे साहेबांना नजर कुणाची 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 लागली. मुंडे साहेबांचा पोवाडा जेव्हा आपण ऐकत होतो तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. मुळात मुंडे साहेब एक फार मोठं नेतृत्व होतं. कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व, दातृत्व फार मोठ्या उंचीचं. मी नांदूर शिंगोटा या गावचं बरं का दादा, मोबाईलमध्ये सुद्धा हे वाक्य कैद राहतील. सर्वात जास्त केस कुठं काढले असतील तर ते नांदूर शिंगोट्यामध्ये. फार मोठा साहेबांचा दशक्रिया विधी इथं झालेला आहे. लोकांचं या परिसराचं खूप मोठं प्रेम मुंडे साहेबावर आहे आणि त्या साहेबाच्या प्रेमामुळे तुम्ही एवढा मोठा पुतळा इथे उभा केला. आम्ही ज्या ज्या वेळेस या भागात कीर्तनाला येतो आमची गाडी, आम्ही तिथं 5 मिनिटं थांबतच असतो आणि एवढ्या मोठ्या उंचीचा पुतळा तुम्ही तिथे उभा केलाय. त्या पुतळ्यातून एक कळतं की मुंडे साहेब म्हणतात मी जो विचार जनतेला दिलाय तो विचार तुम्ही कायम जिवंत ठेवा, हे त्या पुतळ्यातून त्यांना सांगायचं आहे. फार संघर्षातून आलेलं व्यक्तिमत्व मुंडे साहेबांचं. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत मुंडे साहेब पोहोचले. सायकलवर प्रचार करणारं व्यक्तिमत्व पार दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचले. साहेबाविषयी एक वाक्य बोलून जाईल. डबडबले अश्रूनिशी, डबडबले अश्रूनिशी महाराष्ट्र सारा उभा. साहेब एकदाच परत येऊन बघा, काय होता आमचा गुन्हा, काय होता आमचा गुन्हा, कशाची दिलीत सजा. राजकारणाच्या पटलावरून आपला राजाच झाला वजा, आपला राजाच झाला वजा. हे आपण नेहमी म्हणतो. मुंडे साहेबाच्या शपथविधीला मी स्वतः 4 दिवस आम्ही दिल्लीला हजर होतो. मुंडे साहेब तेव्हा शपथ घेतल्यानंतर म्हणले मला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आता खूप काही करायचं आहे. आताच्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे त्याने आम्ही तिथं बंगल्यावर फुगडी खेळलोत. म्हणजे आम्ही सुद्धा महाराज पण विसरून गेलोत की चला मुंडे साहेब. टी व्हीवर ज्यांनी मला पाहिलं ते लोक म्हणले आई साहेब तुम्ही गेलात. म्हटलं मग मुंडे साहेब मंत्री व्हायला लागलेत याचा आनंद फार. आणि एक होतं मुंडे साहेबाचं सगळ्यासाठीच प्रेम होतं बरं का, सगळ्यासाठीच. त्यांनी अनेक गड असतील, संस्थान असेल, सगळ्यांना योगदान दिलं, गोरगरिबांना दिलं असे मुंडे साहेब. असो आज आपण त्या निमित्ताने आजचं सुवर्णवी महोत्सव, मला असं वाटतं आपण नांदूर शिंगोटेकरांनी सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा सुवर्ण महोत्सव केला आणि गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं स्मारक सुवर्ण अक्षरांनी लिहावं असं पिढ्याने पिढ्या तयार केलं. म्हणून एकदा धन्यवाद. ऐतिहासिक केलं, डोळ्याचं पारणं फिटेल असं तुम्ही ते केलेलं आहे. असो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. मला सर्वांनी या ठिकाणी कीर्तनासाठी बोलवलं. दादा फार चांगला तुम्ही सगळेजण एकत्रित येऊन कार्यक्रम करत आहात. असेच सगळेजण सर्व जाती धर्माची लोक एकत्रित राहा आणि आपलं मानवी जीवनाची ही नाव पैल तीराला घेऊन जा.
भागवत धर्माच्या या भगव्या पताकाखाली जशी पताका कायम फडकत राहते तशी चांगल्या विचाराची पताका प्रत्येकाच्या हृदयामध्ये फडकत राहावो आणि भागवत धर्म कायम स्वरूपी आपला असाच टिकून राहावो हीच या ठिकाणी प्रार्थना. एकदा माऊलीचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघातने प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मालोका उत्तमलोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम कामने भूमंडळी आम्ही बरी विरगाळे काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम सिंगे लांब बिले तुरी होतो दिला देवी तुम्ही वारे दोही करे मुख पसरोनी वरे तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी गडे जय विठ्ठल करा क्षमा अपराध महाराज तुम्ही हरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम आता उठावे से म्हणा येत नाव नारायण